नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला एकापेक्षा एक जबरदस्त ट्विस्ट आणि धक्कादायक खुलासे पाहायला मिळणार आहेत. कारण आतापर्यंत सायलीला ज्या मोठ्या संकटामध्ये अडकवण्यात आलं होतं त्या संकटातून अर्जुनने सायलीला अखेर बाहेर काढलेलं आहे. अर्जुनच्या प्रयत्नामुळे सायलीला जामीन मिळालेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर सायली पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरामध्ये परतली आहे. मात्र सायली खरंच घरी परतली असेल तर तिच्या मनावरचं टेन्शन काही कमी झालेलं नाही. कारण सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ज्या मुलींचे साक्ष सर्वात महत्त्वाची आहे त्याच मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे जोपर्यंत आता मुली सापडत नाही तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचं सत्य संपूर्णपणे समोर येणार नाही. आणि म्हणूनच आता अर्जुन आणि सायली समोर एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्या मुलींना शोधून काढायचं आणि सायलीला त्या खोट्या आरोपातून पूर्णपणे बाहेर काढायचं. याच विचारात आता अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात. समोर काही कागद असतात. आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेचा दोघे पुन्हा एकदा विचार करत असतात. सायली म्हणत असते की अर्जुन सर, आपण जर सुरुवातीपासून प्रत्येक गोष्ट पुन्हा आठवली तर कदाचित आपल्याला या सगळ्या मागं कोण आहे याचा अंदाज येईल. अर्जुनही तिच्या बोलण्याला होकार देतो आणि दोघे एकदा मुद्दा जोडण्याचा सुरुवात करतात. या सगळ्या कटामागचा व्यक्ती असायला हवा ज्याला सायलीबद्दल खूपच काही माहीत आहे, ज्याला अर्जुन आणि सुभेदार कुटुंबाची चांगली माहिती आहे, जो बराच काळी सायलीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आता प्रश्न एकच आहे, अशी व्यक्ती नेमकी कोण आहे? अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात एका पाठोपाठ एक नाव येत. प्रिया. पण प्रिया सध्या जेलमध्ये आहे. नागराज काका तेही जेलमध्ये आहे. महिपत तर आता बाबा बनून वेगळ्याच रूपात लोकांसमोर येत आहे. मग गुतर कोण? हा प्रश्न दोघांनाही सावत असतो. आणि प्रेक्षकांनो, इथे या कथेमध्ये खूपच मोठा संशय निर्माण होतो. कारण अर्जुन आणि सायलीला अगदी जवळ असणाऱ्या व्यक्तीमध्ये एक नाव पुन्हा समोर येतं. तो नाव म्हणजे श्वेता. मात्र सायली लगेच हा विचार मनातून काढून टाकते. कारण श्वेता तर त्यांच्या घरातच आहे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत आहे. पण सायलीला अजूनही माहीत नसतं, ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवते तीच व्यक्ती कदाचित शत्रूच्या संकल्पात आहे. त्यावेळी अचानक सायलीला त्याची खोलीच्या बाहेर कोणीतरी उभं असल्याचा संशय येतो आणि ती दाराकडे पाहते आणि अर्जुनलाही सावध होतो. पण तेवढं दार उघडतं आणि श्वेता हातामध्ये कॉफी घेऊन आत येते. सायली श्वेताकडे बारकाईने पाहते, पण श्वेता अगदी सहज असल्यासारखी वागते. त्यामुळे सायलीला वाटतं की कराची आपलाच गैरसमज झाला असावा. पण हा छोटासा प्रसंग पुढे इतका मोठा पुरावा ठरणार आहे त्या दोघांनाही त्यावेळी माहीत नसतं. यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की आता आपल्याला एकही चूक करायची नाही. आपल्याला मुलांची शोध घ्यायचीच आहे आणि या प्रकरणामध्ये जो कोणी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायला. अर्जुन सांगतो की सायलीला जामीन मिळवण्याची बातमी शत्रूंना कळलेली असेल आणि त्यामुळे ती मुलींना दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. म्हणून आता प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं सांगून अर्जुन चैतन्य सोबत पोलिसांकडे जाऊन आणखीन माहिती मिळवण्याचा निर्णय घेतो. सायलीला आता आराम करायला सांगतो, पण सायलीला कुठे आराम असतो. ती खाली हॉलमध्ये येते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते. तेवढ्यातच श्वेता तिच्या जवळ येते आणि अगदी सहज बोलत असल्यासारखे, अर्जुन कुठे गेले आहे? पोलिसांकडून काही माहिती मिळाली आहे का? मुली कुठे आहेत? त्यांना कोणी गायब केलं? असं एका पाठोमाग एक प्रश्न विचारण्याचा सुरुवात करते. सायलीला आता प्रत्येक प्रश्न मागे काहीतरी कारण असल्याचं जाणवू लागते. ते शांतपणे तेवढंच सांगते की एकदा का मुली सापडल्या की सगळं प्रकरण संपेल. आणि तेवढंच अचानक गोलूच्या रडण्याचा आवाज येतो. सायली श्वेताला सांगते, गोलू उठवलाय, पाठवतो, तू पटकन जाऊन त्याला घेऊन ये. श्वेताताई घाईने तिथून निघून जाते आणि तिच्या मोबाईलचा मात्र तिथे टेबलवर राहतो. तर प्रेक्षकांना इथूनच संपूर्ण कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. श्वेताचा मोबाईल अचानक वाजतो. एकदा फोन येतो, पुन्हा फोन येतो आणि तिसऱ्यांदा फोन वाजल्यानंतर सायली शेवटी तो फोन उचलते. सायली काहीतरी बोलत नाही, फक्त फोन कानाला लावते आणि दुसऱ्या बाजूने आलेला आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा भावच बदलतो. कारण फोनवर बोलणारी व्यक्ती असते प्रिया. प्रिया श्वेताला म्हणत असते, श्वेता, फोन उचलायला काय होतं तुला? जे काम दिलंय ते विसरलीस का? अर्जुन आणि सायलीला या केसबद्दल काय करत आहे? त्यांना काही पुरावे मिळाले का? काही माहिती मिळाली का? सायली एक शब्दही बोलत नाही. ती फक्त
आणि शांतपणे फोन ठेवते. पण आता सायलीच्या डोक्यात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे झालेली असते. श्वेता आणि प्रिया त्यांच्यात काहीतरी संबंध आहे. सायली ताबडतोब श्वेताला जाब विचारत नाही, उलट ती शांत राहते, कारण तिला आता सत्य फक्त संशयाच्या आधार नाही तर पुराव्यासह समोर आणायचं असतं. त्यामुळे ती श्वेताच्या फोनमध्ये असलेली महत्वाची माहिती स्वतःकडे सुरक्षित ठेवते आणि नंतर अर्जुनला बोलवून घेते. तिने श्वेताच्या फोनमधील काही कॉल रेकॉर्डिंग स्वतःच्या फोनवर फॉरवर्ड केलेली असतात, काही नंबर्स फॉरवर्ड केलेली असते. मग ती आता हे सगळं अर्जुन समोर सायली सगळं सांगते. दोघे मिळून मिळालेल्या नंबरची माहिती तपासते आणि एका मागून एक धक्कादायक कनेक्शन समोर येऊ लागतात. एका नंबरचा संबंध पोलीस स्टेशन मधील सीमा कॉन्स्टेबलशी असतो, दुसरा नंबर महिपतचा असतो, तिसरा राकेशचाही नंबर असतो, त्यामध्ये आणि सचिनचाही नंबरचा श्वेताच्या संपर्कात असतो. अजून काही क्षण शांत होतात, कारण आता हे सगळे एकमेकांशी जोडलेले दिसते. सायली म्हणते की श्वेता फक्त आपल्याला माहिती देत नाही, तर ती कोणाला तरी आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती देत होती. आता अर्जुनला खात्री पडते की या सगळ्या कटामध्ये प्रियाचे हात असण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण सायलीला स्वतः जवळून ओळखणारी व्यक्ती प्रिया आहे आणि प्रियाच्या संपर्कात सायली आधीपासूनच महिपत, सचिन आणि इतर इकडे असे लोक होतात. म्हणजेच आता या सगळ्याच कटाचं जाड हळूहळू उघडण्याचा सुरुवात झालेली असते. अर्जुन लगेच सुमनला फोन करून आणि राकेशवर बारीक लक्ष ठेवायला सांगतो. तो कुठे जातो, कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, हे सगळं लक्षात ठेवण्याचा लोकांना सचिन आणि महिपतची हालचालीवर लक्ष ठेवण्याला सांगतो आणि घरामध्ये श्वेतावर नजर ठेवण्याची जबाबदारी सायला स्वतः घेते.